नमस्कार, बेस्ट टीव्हीच्या बेस्ट वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत। पाहूया सुरुवातीला काही ठळक घडामोडी। महाविद्यालयीन अध्यापकांच्या अनुदान प्रश्नाविषयी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू। संपूर्ण कोकणची ओळख होणार मनोरुग्णालयाच्या भिंतीवर, पर्यटकांसाठी ही ठरणार पर्वणीच। रत्नागिरी तालुक्यात 92 बालके कुपोषित, शासनाचे प्रयत्न फोल। पंचायत समितीच्या सभेत चर्चेला आला विषय, इतर विषयांनी सभा जोरदार रंगली। गावखडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत दुर्दशेच्या फेऱ्यात, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष। पर्यटन महोत्सव जवळ आला असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार भरले कचऱ्याने। आणि हापूसने मारले, काजू बिने तारले। काजू बियांच्या चांगल्या दराने सामान्य शेतकरी राजा खुश। तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे। कायम विना अनुदानित तत्वावर सुरू असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या अनुदान प्रश्नाविषयी जिल्हा परिषदेसमोर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाची प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा रत्नाकर माळे यांनी दिला आहे। राज्यामध्ये शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचावं, शिक्षणाचा विस्तार होऊन ग्रामीण भाग शैक्षणिकदृष्ट्या प्रगत व्हावा यासाठी राज्यात कायम विना अनुदानित तत्वावर कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी दिली। याचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झाला। महाविद्यालये विना अनुदानित असल्याने प्राध्यापकांची तुटपुंजा मानधनामुळे पिळवणूक झाली आहे। उपाशीपोटी शिक्षणाचं अधर्मी काम करणाऱ्या प्राध्यापकांनी ही बाब आंदोलने, उपोषणे करून शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे। शासनाकडून कनिष्ठ महाविद्यालयाची ऑनलाईन स्वरूपाची माहिती मागवण्यात आली। याबाबत शासन परिपत्रके जिल्हा शिक्षण विभागाकडे देण्यात आले। त्यानंतर स्थापन केलेल्या समितीने कनिष्ठ महाविद्यालयांना भेटी देऊन ऑनलाईन भरलेली माहिती योग्य अयोग्य असल्याची माहितीची खात्री करण्यात येणार होती। त्यानंतर 11 मार्च 2015 रोजी अनुदानास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी ऑनलाईनवरून प्रसिद्ध करून शासनाला पाठवण्यात आली। राज्यात 2001 पासून कायमी अनुदान धोरण लागू केलं आणि त्या धोरणानुसार संपूर्ण राज्यात कायमी अनुदान तत्वावर 11-12चे वर्ग चालू झाले। या कायमी अनुदान तत्वाचा कायम शब्द वगळून या शाळांना 100% अनुदान मिळावं याबाबत आज अखेर जवळपास 125 आंदोलन केली आणि या आंदोलनाचं यश म्हणून दिनांक 5 फेब्रुवारी 2014 रोजी या शाळांचा कायम शब्द काढला गेला आणि या शब्द काढून या शाळांना अनुदानावर आणण्यासाठी मूल्यांकनाचे निकष जाहीर केलेत आणि मूल्यांकन करण्याचे आदेश आज अखेर 3 वेळा माननीय शिक्षण संचालक पुणे यांनी प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिले असून अद्याप रत्नागिरी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शाळांचं मूल्यांकनाचं काम केलेलं नाही आहे। तरी या शाळांचं मूल्यांकनाचं काम ताबडतोब व्हावं आणि पात्र अपात्र शाळांची यादी 30 एप्रिल 2015 पूर्वी माननीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर आणि शासनाला कळवावी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास 51 लोक या ठिकाणी उपोषणाला हजर झालेले आहेत। उपोषणाची पूर्वसूचना देऊनसुद्धा माननीय शिक्षणाधिकारी रत्नागिरी जिल्हा परिषद यांनी याची कोणतीही दखल घेतलेली नाही आणि आज त्यांनी या ठिकाणी अनुपस्थिती दाखवून या शिक्षकांच्या जखमेवर मीठ चोळलं असून त्यांच्या या कृतीचा मी कृती समितीच्या वतीनं जाहीर निषेध केला। यावेळी आपल्या मागण्यासंदर्भात आंदोलकांनी शासनाच्या विरोधात घोषणाही दिल्या। काम न करणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, काम न करणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांचा धिक्कार। आपल्या मागण्यांबाबत शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनामध्ये बहुतांश प्राध्यापक सहभागी झाले होते। तर संपूर्ण कोकणची ओळख होणार मनोरुग्णालयाच्या भिंतीवर। रत्नागिरी जिल्हा पर्यटन महोत्सवाचा प्रचार प्रसार आणि प्रसिद्धीसाठी शहरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या भिंतीवर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे रेखाटण्यात येत असून ही चित्रे रंगवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। या माध्यमातून कोकणची ओळख होणार असून पर्यटकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे। जिल्ह्यात 1 ते 2 मे या कालावधीत रत्नागिरीत पर्यटन महोत्सव होत आहे। या अनुषंगाने प्रशासनाने जोरदार तयारी केली असून तारीख जवळ येत आहे, तसतशी प्रशासनाची वाटचाल अंतिम तयारीकडे चालू आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पर्यटकांमध्ये जनजागृती होण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब केल्याचं पुढे आलं आहे। याचाच एक भाग म्हणून येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या समोरील संरक्षण भिंतीवर पर्यटन महोत्सवाविषयी आणि कोकणातील पर्यटन स्थळांविषयी माहिती दर्शवणारे छायाचित्र रेखाटण्यात आले आहेत। यासाठी सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट्सचे प्राध्यापक प्रकाश राजशिर्के यांनी पुढाकार घेतला आहे। प्रशासनाने या चित्रांविषयी त्यांना माहिती दिली असून ते रेखाटण्याचं काम करत आहेत।
या कामाकरिता एकटेच नसून 2 महाविद्यालयातील तरुण चित्रकारांनाही त्यांनी बरोबर घेऊन हे काम जोरात सुरू केलं आहे। या भिंतीवर कोकणातील सर्व पर्यटन स्थळांची चित्रे रेखाटण्यात येत आहेत। इथे जे आज काम जो चाललो आहे, जे प्रकल्प मोठ्या प्रमाणात चालू आहे, तो इथले जे आपले रत्नागिरीचे जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित केलेला जो मोठा पर्यटन महोत्सव कार्यक्रम आहे, त्यासाठी या मनोरुग्णालयाच्या बाहेरची ही जवळजवळ 350 बाय 6 फूट लांबी रुंदीची जी भिंत आहे, त्या भिंतीवर आपण पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने पर्यटनविषयक रत्नागिरी जिल्ह्यातली जी पर्यटन स्थळं आहेत, त्या पर्यटन स्थळाच्या चित्रांचा, तिथल्या नाविन्याचा, तिथल्या वेगवेगळ्या निसर्गाचा, तिथल्या प्राण्यांचा, पक्ष्यांचा असलेल्या मंदिरं, मस्जिद, तिथल्या सर्व ठिकाणांचा याचा आपण किंवा स्मारक शिल्प जी आहेत त्यांचा आपण या संपूर्ण या प्रकल्पामध्ये अंतर्भाव केलेला आहे। या कामासाठी किमान 25 तरुणांचा सहभाग आहे। या माध्यमातून महत्त्वाची पर्यटन स्थळे या भिंतीवर रेखाटण्यात येत आहेत। जिल्हा प्रशासनाने या सर्वांची उत्तम व्यवस्था केली आहे। सह्याद्री स्कूल्स ऑफ आर्ट्स आणि देवरुख येथील डीकॅटच्या विद्यार्थ्यांकडून हे काम सुरू आहे। या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी प्रशासनाने पोस्टर्स, फ्लेक्स, पत्रके, व्हिडिओ आदी साहित्यांचा प्रचारासाठी उपयोग केला असल्याने हा महोत्सव यशस्वी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे। तर रत्नागिरी तालुक्यात 92 बालके कुपोषित असल्याची माहिती रत्नागिरी पंचायत समितीच्या झालेल्या मासिक सभेत पुढे आली असून कुपोषित बालकांच्या निर्मूलनासाठी शासन लाखो रुपये खर्च करते। मात्र असं असताना रत्नागिरी पंचायत समितीकडून कोणतीच उपाययोजना होत नसल्याचं समजतंय। रत्नागिरी तालुक्यात एकात्मिक बालविकास सेवा योजना रत्नागिरी प्रकल्प 1 आणि 2 असून तीव्र कुपोषित बालकांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ झाली असून तब्बल 92 तीव्र कुपोषित बालके असल्याचं या मासिक सभेत अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे। निरोगी बालकांची संख्या वाढणे गरजेचं असल्याचं अधिकाऱ्यांना पंचायत समिती सदस्यांनी सांगितलं। विविध विषयाचा आढावा घेताना रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानित विहिरीच्या प्रस्तावावरून चांगलाच वाद झाला। तालुक्यात 500च्या वर प्रस्ताव असताना फक्त 56 प्रस्ताव आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। प्रस्तावातील त्रुटी देखील 6 महिने कळवण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे पंचायत समिती सदस्य महेंद्र झापडेकर यांनी हा विषय उचलून धरला। त्यावेळी परिपूर्ण माहिती मिळत नसल्याने सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं, तर सभापतींनी अधिकाऱ्यांची हजेरी घेतली पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया सभापती प्रकाश साळवी यांनी व्यक्त केली। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 252 गट स्थापन करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं। त्यापैकी काहीच पूर्ण झालेत। मात्र मागील सभेला या विभागाचे अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थितच नव्हते। 2-3 सभांमध्ये गाजणारा रोजगार हमी योजनेतून होणारी कामे आणि आलेले प्रस्ताव याच्यावर विचारणा करण्यात आली। एखादा विकासात्मक प्रस्ताव फेटाळण्यात आला असेल तर संबंधिताला त्यातील त्रुटीबाबत सांगायला नको का? 6 महिने त्याला तुम्ही कळवलेच नाही तर त्याचं काय करायचे असे झापडेकर यांनी खडसावलं। 2 ते 3 सभांमध्ये हा विषय गाजला, मात्र अजूनही तो तडीस गेलेला नाही। अधिकारी सदस्यांना जुमानत नसतील तर सर्वसामान्यांचं काय, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला। या मासिक सभेला सभापती प्रकाश साळवी, उपसभापती योगेश पाटील, गटविकास अधिकारी GD साखरे सह सदस्य अनुष्का खेडेकर, स्वप्नाली सावंत, महेश माप, नदीम सोलकर, महेंद्र झापडेकर, स्मिता भिवंदे आदी सदस्य उपस्थित होते। भारताचा भावी नागरिक हा सशक्त आणि सुदृढ हवा असेल तर नवजात बालकांचे सुरुवातीपासून उत्तम संगोपन होणे अतिशय गरजेचं आहे। या पार्श्वभूमीवर शासन खर्च करीत असताना जिल्ह्यात एकात्मिक बालविकास योजना राबवण्यात येते। मात्र सध्याचे चित्र पाहता या योजनेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचं पुढे येत आहे। तालुक्यात तब्बल 92 बालके कुपोषित आढळले आहेत आणि ही संख्या अधिकही असू शकते। त्यामुळे प्रशासनाने याकडे वेळेच लक्ष देऊन भारताचं भविष्य सुदृढ बनवण्यास मदत करावी असं सूचित करत आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत एक छोटासा ब्रेकच्या पलीकडे आपण पाहणार आहोत आणखी काय महत्त्वाच्या घडामोडी। तुम्ही पाहत रहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र, ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर। महाराजा बॅग हाऊस VIP बॅग आणि महिला आणि पुरुषांसाठी लागणाऱ्या अंडरगार्मेंटचं जॉकी कंपनीचं रत्नागिरीतील एकमेव ठिकाण महाराजा बॅग हाऊस, रत्नागिरी बस स्थानकासमोर, रत्नागिरी। अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं महाराजा बॅग हाऊस आपल्या आवडीनुसार विविध रंगातील बॅगा, टिकायला मजबूत आणि वजनाला हलक्या असलेल्या बॅगा उपलब्ध, स्कूल बॅग, कॉलेज बॅग, लेडीज बॅग, पुरुषांसाठी लागणारे अंडरगार्मेंट विविध प्रकारात उपलब्ध, तसेच महिलांसाठीचे लागणारे विविध साहित्य आणि आकर्षक रंगातील अंडरगार्मेंट उपलब्ध। विनम्र सेवा देणारी प्रशस्त शोरूम,
नावाप्रमाणेच महाराजा असलेली रत्नागिरीतील एकमेव शोरूम महाराजा बॅग हाऊस, गाळा नंबर 4, बेंजामिन एन्क्लेव्स, रत्नागिरी बस स्थानकासमोर, रत्नागिरी. माझे दागिने बघून चकित झालात? हे नक्षत्रचे ब्रँडेड दागिने आहेत. आणि नक्षत्र हा ब्रँड तुम्हाला परिचित आहेत. लग्न कार्याला किंवा सणावाराला सजायला कुणाला आवडत नाही, पण सोन्याच्या वाढत्या किमती, चोरीची भीती किंवा पारंपरिक तीच ती डिझाईन्स असल्यामुळं दागिने वापरायला बंधन येतं. अहो, म्हणून मग दागिने वापरायचेच नाहीत का? वापरायचे. नक्षत्रचे ब्रँडेड फॉर्मिंग दागिने 1 ग्रॅम मधील बांगड्या, मंगळसूत्र, नेकलेस, ब्रेसलेट पासून अगदी नथीपर्यंत दागिन्यांची आधुनिक डिझाईन्स आणि व्हरायटीज पाहायला मिळतात, ती फक्त नक्षत्र ब्रँड शॉप मध्येच. म्हणूनच अल्पावधीतच लोकप्रिय झालेत नक्षत्रचे दागिने. काय मग, कधी भेट देताय नक्षत्रला? अहो, नक्षत्रचे ब्रँड शॉप तुमच्याही शहरात आहेच. पत्ता आहे नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी, दुकान क्रमांक 10, सोहम आर्केड, हॉटेल सुखधाम समोर, MG रोड, रत्नागिरी. 1832 सालापासून सुवर्ण परंपरा लाभलेले पुरुषोत्तम नारायण गाडगे PNG. सचोटी, निष्ठा आणि पारदर्शी व्यवहाराबरोबरच सौंदर्याची जाण असणारे पुरुषोत्तम नारायण गाडगे PNG आपल्या वैविध्यपूर्ण अलंकारांच्या भव्य दालनाचा करता आहेत शुभारंभ. GII सर्टिफाईड राशींचे खडे, झीज तूट न धरता 100% एक्सचेंज होणारी डायमंड ज्वेलरी, अशा वैविध्यपूर्ण अलंकारांनी नटलेलं PNGचं भव्य दालन. कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ कुडित्रे संचालित पन्हाळा पब्लिक स्कूल, नयनरम्य, निसर्गरम्य, ऐतिहासिक पन्हाळा गडाच्या पायथ्याशी वसलेलं पन्हाळा पब्लिक स्कूल, 1ली ते 10वी स्टेट बोर्ड अभ्यासक्रम राबवणारी इंग्रजी माध्यमाची निवासी आणि अनिवासी शाळा, अत्याधुनिक एड्युकॉम तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थी केंद्रित शिक्षण देणारी आणि एरो मॉडेलिंगचं संपूर्ण प्रशिक्षण देणारी एकमेव शाळा, कला, क्रीडा, विज्ञान आणि शिक्षण असे चतुसूत्रात्मक विकास साधणारी नामवंत शाळा, खेळांची प्रशस्त मैदानं, तज्ज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचं मार्गदर्शन, 24 तास वैद्यकीय सेवा, स्वतंत्र आणि सर्व सोयीनियुक्त वसतिगृह, समतोल आणि सकस आहार. इयत्ता 1ली ते 9वीच्या वर्गांसाठी प्रवेश सुरू, म्हणजेच पन्हाळा पब्लिक स्कूल. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य, पन्हाळा पब्लिक स्कूल, बुधवारपेठ, पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. शासनाने लाखो रुपये खर्च करून ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावखडी येथे आरोग्य उपकेंद्र उभारलं. त्याकरिता सर्व कर्मचारी, अद्ययावत यंत्रसामुग्री, कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी व्यवस्था आदी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र या सर्वांचीच दुर्दशा झाली आहे. याच गावात पंचायत समिती सदस्यही राहतात तरी देखील जनतेच्या आरोग्याशी निगडीत मूलभूत सोयींकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप जनतेतून केला जात आहे. रत्नागिरी तालुक्यातील सागरी महामार्गालगत असणाऱ्या गावखडी गावात प्राथमिक उपकेंद्र असून या ठिकाणी रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रसूती विभाग, बाह्य रुग्ण विभाग असून येथील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासस्थान आहे. मात्र या ठिकाणी कोणीच राहत नाही. तसेच इमारतीची दुर्दशा झाली असून इमारतीची कौले फुटली आहेत. शौचालय, बाथरूमची दयनीय अवस्था असून येणाऱ्या रुग्णांना शौचालय, बाथरूमची सोयच या ठिकाणी नाही आहे. त्याचबरोबर परिसर अस्वच्छ असून आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे गाव पातळीवर शासन आरोग्य उपकेंद्र उपलब्ध करून देते खरं, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करते. याच पार्श्वभूमीवर गावखडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सोयीसुविधा नसल्याने अनेक प्रसूतीच्या महिलांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. तर आता वळूया पुढच्या बातमीकडे. रत्नागिरीचे माजी जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी स्वच्छतेचा विडाच उचलला होता. त्याला पंतप्रधान मोदींच्या स्वच्छता अभियानाची जोड मिळाली. मात्र राजीव जाधव यांची इथून बदली होऊन गेल्यानंतर रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाचं आवार कचऱ्यानं भरलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हातात झाडू घेऊन देशातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. त्यानुसार राज्यात आणि जिल्ह्यात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. स्वतः जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी साफसफाईला सुरुवात केली आणि तालुक्यासहित जिल्हा स्वच्छ झाला. मात्र हा निर्धार जास्त काळ टिकला नाही.
सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. रत्नागिरी तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे कचरा निर्मूलन करण्याच्या प्रक्रियेत जिवंत झाडे जाळून टाकण्यात आली, तरीही येथील कचरा शिल्लक आहे. पुरवठा विभागाच्या इमारतीला लागून सर्वत्र कागदाचा कचरा पाहायला मिळतोय. परिसर स्वच्छ करण्यात येत असतानाच ग्राहक तक्रार निवारणचा परिसरात न गेलेलंच बरं अशी म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे. यावर मात म्हणून की काय, प्रांत कार्यालयाच्या पाठीमागे कचऱ्याचे मोठे साम्राज्यच येथील अधिकाऱ्यांनी उभे केलं आहे. रत्नागिरीत पर्यटन महोत्सव होत असून कोट्यावधी रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र परिसर सुशोभित नसेल तर याला काय म्हणावं? हा परिसर स्वच्छ करावा असं एकाही अधिकाऱ्याला का वाटत नाही? आता नव्याने जिल्हाधिकारी कार्यालय आणि अन्य एक अशा 2 इमारती भव्यपणे उभ्या राहिल्या आहेत. त्याच्या पाठीमागे पूर्वीची पंचायत समितीचे तालुका स्कूल आहे. मात्र तेथेही परिस्थिती तशीच आहे. स्वच्छतेचा बाऊ करून त्याच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करण्यात येतात. मात्र सामान्य जनतेचा हा पैसा निरंतर उपयोगात येईल अशाच कामासाठी वापरण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. तर अवकाळी पावसाने हापूस आंब्याचं पीक धोक्यात येतानाच काजू बियांवर मात्र याचा म्हणावा तसा परिणाम झालेला नाहीये. त्याचाच फायदा शेतकऱ्यांना होत आहे. सध्या बाजारात 95 ते 100 रुपये किलो दराने काजू बी खाऊक व्यापारी घेत असल्याने शेतकरी राजा मात्र खुशीत आहे. अवकाळी पावसाने हापूस आंबा व्यवसाय धोक्यात आला असून ज्या शेतकऱ्यांकडे आंबा नाही मात्र काजू आहे अशा शेतकऱ्यांना काजू बियांचं चांगलं उत्पन्न मिळत आहे. काजू बिया हे पीक गरिबाचं पीक म्हणून ओळखलं जातं. अनेक गरजवंत महिलांना आपल्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून परसबागेतील एखादे काजूचे झाड 20 ते 30 किलो काजू बिया देऊन जातं. त्यातून 2 ते 3 हजार रुपयाचं उत्पन्न मिळतं आणि त्यातूनच घर खर्चाला 4 पैसे मिळतात. रत्नागिरी शहरात शनिवारी आठवडा बाजार भरतो. त्यावेळी शहरालगतच्या अनेक महिला काजू बिया येथील व्यापाऱ्याकडे घालतात. यावर्षी जे बदलते हवामान आहे व पडणारा अवेळी पाऊस त्यामुळे काजूच्या उत्पन्नात बऱ्याच प्रमाणात घट झाली आहे. गेल्या वर्षी हे उत्पन्न जे 80 ते 90% होतं ते यंदा उत्पन्न घटून 50 ते 60% आलेलं आहे. गेल्या वर्षी जो काजूचा रेट होता तो एक साधारण 80 ते 85 रुपये होता, परंतु या दरात यावेळी चांगली वाढ होऊन ती जवळपास 90, 95 ते 100 या दरात काजूचा रेट आहे. जे शेतकऱ्याचे किमान उत्पन्न समजा साधारण 1 टन व्हायला पाहिजे होते, तिकडे त्या शेतकऱ्याचं उत्पन्न 400 ते 500 किलोही झाले आहे. त्यामुळे शेतकरी जरी रेट वाढला असला तरी शेतकरी हे नाराज आहेत. या सर्वाची सरकारने दखल घ्यावी व याचा सर्व गावोगाव सर्वे करून शेतकऱ्यांना योग्य ते अनुदान सरकारने मिळवून द्यावे. यावर्षी प्रथमच काजू बियांना चांगला दर असून 90 ते 100 रुपये या दराने काजू बी घेतली जाते. वेंगुर्ला जातीची बी चांगली असून त्याच्या काजूगरांनाही बाजारात चांगली मागणी आहे. सध्याच्या हवामानातील बदलाचा विचार केल्यास भविष्यात काजू बी आणि त्यातून मिळणार उत्पन्न शेतकऱ्यांना दिलासा देणारं ठरेल. मात्र गरज आहे ती इच्छाशक्तीची. तर रत्नागिरीतील प्रसिद्ध अशा नक्षत्र फार्मिंग ज्वेलरी शोरूमने आणली आहे जाहिरातींचं पॉम्पलेट घेऊन येणाऱ्यांना 10% सूट. तेव्हा त्वरा करा आणि आपल्या नजीकच्या नक्षत्र शोरूमला भेट द्या. सोन्याला पर्याय ठरलेल्या नक्षत्रच्या फार्मिंग दागिन्यांनी आता आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे खास ऑफर. जाहिरातीचे पॅम्पलेट घेऊन येणाऱ्या भाग्यवंताला दागिन्यांच्या खरेदीवर 10% भरघोस सूट देण्याचं ठरवलं आहे. नक्षत्र फार्मिंग दरवेळी आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या ऑफर देतच असते, तशी ती यावेळी देखील दिली आहे. सोन्या चांदीच्या वाढत्या किमतीमुळे सोन्याला पर्याय म्हणून नक्षत्राने आपल्या ग्राहकांना सोन्याचे फार्मिंग दागिने उपलब्ध करून दिले आहेत. लग्न समारंभ, वाढदिवस, विविध सणवार यासाठी नक्षत्राचे फार्मिंग दागिने महिलांचं सौंदर्य खुलवण्यास अगदी हमखास उपयोगी पडलेले आहेत. आता तर रत्नागिरीतील नक्षत्र फार्मिंग दागिन्यांची शोरूम अधिक आकर्षक आणि वातानुकूलित झाली आहे. त्यामुळे आपल्या ग्राहकांना अधिक तत्पर आणि सुलभ सेवा देण्यास सज्ज झाली आहे. तेव्हा त्वरा करा आणि नक्षत्राने आणलेल्या या ऑफरचा लाभ करून घ्या आणि तोही फक्त नक्षत्र फार्मिंग ज्वेलरीमध्येच. तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महाविद्यालयीन अध्यापकांच्या अनुदान प्रश्नाविषयी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू. संपूर्ण कोकणची ओळख होणार मनोरुग्णालयाच्या भिंतीवर. पर्यटकांसाठी ही ठरणार पर्वणीच. रत्नागिरी तालुक्यात 92 बालके कुपोषित. शासनाचे प्रयत्न फोल. पंचायत समितीच्या सभेत चर्चेला आला विषय. इतर विषयांनी सभा जोरदार रंगली. गावखडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत दुर्दशेच्या फेऱ्यात. अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष. पर्यटन महोत्सव जवळ आला असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार भरले कचऱ्याने.
आणि हापूसने मारले, काजू बिने तारले. काजू बियांच्या चांगल्या दराने सामान्य शेतकरी राजा खुश. या बातमीपत्रात इथंच थांबतोय. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत आम्ही आपली रजा घेतो. नमस्कार. Star.